नागपूर विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे आपल्या राज्यातील शैक्षणिक विभागाचे धिंडवडे निघालेत। आता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मृत शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा भयंकर प्रकार बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात घडलाय। शिक्षकांची नियुक्तीसाठी दिवंगत निवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। दरम्यान नागपूर विभागामधील शिक्षण घोटाळा प्रकरणी शिक्षण आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। 2014 ते 2019 या कालावधीमध्ये सुमारे 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती। दिवंगत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या स्वाक्षरीचा नियुक्तीपत्रासाठी वापर। शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले। काही दिवसात त्यांचं निधन झालं। नैताम यांची सही वापरण्यासाठी 2016 पूर्वीच्या नियुक्ती दाखवल्या। नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याची माहिती आहे। प्रत्येक बोगस शिक्षक नियुक्तीसाठी 35 ते 40 लाख रुपये। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, निलेश मेश्रामसह 5 जणांना अटक। निलेश मेश्राम मुख्य सूत्रधार असल्याची माहिती। तिथे वरिष्ठ अधिकारी चौकशी करतायत। त्या चौकशीतनं अनेक बाबी पुढे येतील आणि जे काही पुरावे कागदपत्र त्याच्या आधारे पुढची कारवाई केली जाईल। या संदर्भात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे। 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरतीची शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सायबर पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली होती। दरम्यान बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या नेतृत्वामध्ये एका पथकाने चौकशी सुरू केल्याचं समजतंय। त्यामुळे कोणत्या शिक्षकाची अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हे पडताळणीनंतर आता उघडकीस येणार आहे। संस्थाचालकाचा मेन रोल आहे। संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही, यांनी ते उघड करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे त्यांच्याद्वारेच हे प्रकरण इथपर्यंत आलं। म्हणजे ते सर्वात मूळचे गुन्हेगार आहे ते संस्थाचालक आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलेलं आहे आणि याचा अमाऊंट जो आहे दरवर्षी जवळपास 800 ते 1200 करोड रुपयाचा दरवर्षीचा आहे। म्हणजे आता पूर्ण 2012 पासून 400 ते 800 करोड नाही तर एक दरवर्षीचा 800 ते 1200 करोडच्या आसपास हा घोटाळा आहे। आमच्या माहितीनुसार 10-12 शिक्षण संस्था अशा आहेत ज्यांनी फर्जी डॉक्युमेंट्स आणि बोगस दस्तावेज सादर करून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची मंजुरी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता माननीय शिक्षणाधिकारी भंडारा हे आउट ऑफ रिच असल्यामुळे अजून त्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे। पण आमच्या एकंदरीत माहितीनुसार 10 ते 12 शिक्षण संस्था अशा आहेत ज्यांनी ह्या बोगस भरत्या केलेल्या आहेत। जवळपास 50 ते 60 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे। या घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यात आली आहे। नियुक्तीपासून तर वेतन निश्चिती, वेतन जमा करेपर्यंतचा सखोल तपास झाल्यास हा घोटाळा 500 कोटींच्या पुढे असल्याचं बोललं जात आहे। ज्या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सहभागी आरोपींची संख्या निश्चितच वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकार आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे शिक्षण संघटनांचं लक्ष लागलंय। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।